शासनाला बनावट भाडेकरार दाखवून लाखो रुपयांचा एचआरए उचलला गेलाय। पुरावे सादर केले, तक्रारी देखील दाखल झाल्यात, मात्र कारवाई का नाहीये। माहोर शाळेतील एचआरए घोटाळा आता केवळ शिक्षकांचा विषय राहिलेला नाही, तर संपूर्ण शिक्षण यंत्रणा आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं करणारा विषय बनलाय। 3 वर्ष एचआरए घोटाळा, शासनाची फसवणूक करणाऱ्यांना अभय कोणाचं? पुरावे देऊनही महिने उलटले तरीही कारवाई का नाही? शिक्षण विभागाचं मौन संशयास्पद आहे। गुन्हा दाखल करण्याऐवजी दोषींना संरक्षण, माहोरा प्रकरणात संताप व्यक्त। जिल्हा परिषद प्रशासनाची डोळेझाक की संगनमत? जाफराबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथील कथित एचआरए घोटाळा दिवसेंदिवस आता अधिक गंभीर होत चाललाय। संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सलग 3 वर्ष मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही भाडे करार दाखवून शासनाचा घर भाडे भत्ता घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे, कागदपत्रे आणि तक्रारी संबंधित शिक्षण विभाग, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे अद्याप कोणतीही सखोल चौकशी नाही, कोणतीही जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं नाही, एकाही संबंधितावर फौजदारी कारवाई नाही, शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असूनही वसुली नाही। मग सर्वात मोठा प्रश्न असा पडतो, जर पुरावे खोटे असतील तर प्रशासनाने ते जाहीर करावेत आणि जर पुरावे खरे असतील तर दोषींवर कारवाई का होत नाहीये? जिल्हा परिषद प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली आहे? शिक्षण विभागातील काही अधिकारी दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासन घाबरतंय का? हे प्रश्न आता जनतेतून विचारले जात आहेत। त्यामुळे आता जनतेचा संताप होतोय। माहोर शाळेतील प्रकरणात केवळ शिक्षकच नव्हे तर संबंधित अधिकारी वर्गाची भूमिकाही तपासली गेली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरते। कारण तक्रारदार पुरावे देतो, माहिती अधिकारातून कागदपत्रे मिळतात, शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप होतात, पण तरीही प्रशासन गप्प बसतं। हे चित्र सामान्य नागरिकांमध्ये संताप निर्माण करणार आहे। या प्रकरणात मागणी काय आहे? संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, गैरप्रकाराने घेतलेला एचआरए व्याजासह वसूल करावा, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, दोषींना संरक्षण देण्यावरही कारवाई करावी। 3 वर्ष शासनाची फसवणूक झाली असेल तर जबाबदार कोण असणार आहे? पुरावे असूनही कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? माहोरा प्रकरणातील सत्य बाहेर येणार की हे प्रकरण फाईलमध्येच दफन होणार? झुंजार जनता न्यूज, जालना जिल्हा प्रतिनिधी जावेद पठाण, विशेष ब्युरो रिपोर्ट। जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना संरक्षण हवे तर शिक्षा हवी।